हॅलो नमस्कार, मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आता आपले हे मधला राऊंड जो आहे सुरुवातीचा आपण ते सोडून 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 लाईन पूर्णपणे तयार करून घेतलेत। तर इथे मी लाल कलरचा दोरा बांधून घेतलेला आहे लोकरीचा। तर इथे आपण परत मुख्य खांब एकातच 3 तयार करून घ्यायचे आहेत। 1 2 साकळ्या, तर त्यामध्येच आणखीन एक खांब तयार करून घ्यायचे। तर आपल्याला विरायची खांब असे 3-3 साकळ्या सुईवर घेऊन आपल्याला असे 1 हे 2 साकळी तयार करून घ्यायचं। तर त्यामध्येच आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं। 1 2 हे 3 1 2 3 4 5 6 7 साकळ्या तयार करून घ्यायचं। सुरुवातीला आपण आता जो ही मुख्य खांबांची लाईन तयार करून घेतली सिंगल क्रोशे, आपण तिथेच आपल्याला परत हे सिंगल क्रोशे ते तयार करून घ्यायचं। 1 2 3 4 5 6 7 साखळी तयार करून घ्यायची। आणि परत ह्या दोन्ही मुख्य खांबांच्या मध्ये इथे आपल्याला एकातच 3 मुख्य खांब तयार करून घ्यायचे। असे सेम ही 1 हे 2 हे 3 अशी 3 वेळेस दोरे आपल्याला उचलून घ्यायचे सुईवर आणि नंतर सगळे दोरे सोडून द्यायचे। आपल्याला साखळी घेऊन 1 हे 2 साखळी 1 2 हे 3। आता हा बोटाचा दोरा आहे ही सुईने ओढून हे सगळे पदर आपल्याला सोडून द्यायचे आणि 2 साखळी तयार करून घ्यायचं। परत त्यामध्ये आणखीन एक विलायची खांब तयार करून घ्यायचे। असे प्रत्येकी 3-3 2-2 जे विलायची खांब आहेत ते प्रत्येकी विलायचीच्या दोन्ही खांबांच्या मध्ये आपल्याला 3-3 विलायचीचे खांब असे बनवून घ्यायचे। 1 2 3 1 2 3 आणि इथे आपल्याला 7 साखळी तयार करून घ्यायचं। इथे सिंगल क्रोशे बरोबर आपल्याला ही सिंगल क्रोशेची लाईन आहे। तर इथे आपल्याला इथे 3 खांब 7 साखळी, परत इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं, परत 7 साखळी घ्यायचं आणि 3 खांब इथे तयार बनवून घ्यायचं। तर ही पूर्ण आपल्याला लाईन बनवून घ्यायचं। घेऊया तर चला, तर आपली पूर्णपणे लाईन इथे बंद करून घ्यायचं। सुरुवातीला आपण जिथे खांब तयार केले तिथे या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे एक साखळी घेऊन सुईला इथे मधोमध घेऊन यायचं आणि परत असंच उचलून घ्यायचं। पण जेवढा आकार उंच पाहिजे त्या हिशोबाने सुईला असं दोरा उचलून घ्यायचं। परत 1 2 3 आडे घेऊन इथे 2 साखळ्या तयार करून घ्यायचे। 1 आणि 2 1 2 हे 3 आपण पहिल्या लाईन मध्ये एकातच 3 खांब तयार करून घेतले होते। 1 2 3 तर आता ह्या दोन्हीच्या मध्ये इथे 2 घेतलेत आणि ह्या दोन्हीच्या मध्ये इथे परत 2 विलायची खांब तयार करून घ्यायचं आणि दोन्ही विलायच्या खांबांच्या मध्ये आपल्याला 2-2 साखळ्या बनवून घ्यायचं। 1 2 3 1 2 साखळी तयार करून घ्यायचं। परत त्यामध्येच आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं। 1 2 3 आता आपण ह्या लाईनला आपण 7 साखळी तयार करून घेतली होती। आता 1 2 3 4 5 6 7 तर 7 साखळी तयार करून घ्यायचं, कारण आपल्या इथे 3च्या ऐवजी 4 खांब तयार झालेत म्हणून आपल्याला तिथे 7 साखळ्या तयार करून घ्यायचं। इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं। 1 2 3 4 5 6 7 साखळी तयार करून घ्यायचं। परत ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये 2 आणि ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये असे 4 विलायची खांब तयार करून घ्यायचं। हो का, दिसतं तुम्हाला इथे 1 2 3 विलायची खांब तयार करून घेतलेत आपण आणि दुसऱ्या लाईन मध्ये 1 विलायची खांब ह्या दोन्हीच्या मध्ये एकातच 2 करून घेतलेत। 1 2 आणि इथे 2 साखळ्या तयार करून घेतलेत। परत इथे 2 साखळ्या तयार करून घेतले आणि ह्या दोन्हीच्या मध्ये इथे 2 खांब तयार करून घेतले। असे 3 झाले। तर आपल्या पहिल्या लाईन मध्ये 1 2 3, दुसऱ्या लाईन मध्ये 1 2 3 4 साखळ्या 7 आणि इथे 4 खांब आणि 7 साखळ्या आणि इथे सिंगल क्रोशे, परत 7 साखळ्या आणि परत इथे 4 विलायची खांब तयार करून घ्यायचे आपल्याला।
ह्या दोन्हीच्या मध्ये 2 आणि ह्या दोन्हीच्या मध्ये 2 अशी विलायची खांब तयार करून घ्यायची। तर ही लाईन पूर्णपणे आपण बनवून घेऊया। तर ही पण आपली दुसरी लाईन पूर्ण तयार आहे। आता इथे 1 2 3 4 आहेत। तर आता ह्या दोन्हीच्या मध्ये परत 2च आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत। 1 2 1 आणि हे 2 साखळी, पण त्यामध्येच आणखी एक विलायची खांब तयार करून घ्यायचे। 1 2 साखळ्या। तर आता ह्या दोन्हीच्या मध्ये इथे आपल्याला एकातच 2 तयार करून घ्यायचे विलायची खांब। 1 हे 2 हे 3 असे सुईला 3 वेळेस दोरी घेऊन इथे आपल्याला 1 आणि हे 2 साखळ्या तयार करून घ्यायचे आणि त्यामध्ये आणखीन एक खांब तयार करून घ्यायचे। 1 2 3 1 2 साखळ्या। आता 1 2 आहेत ना, ह्या दोन्हीच्या मध्ये 1 2 असे प्रत्येक वेळेस 3 3 दोऱ्यांचे पदर घेऊन आपल्याला खांब तयार करून घ्यायचं आहे। विलायची खांब 1 हे 2 साखळ्या, त्यामध्ये आणखीन एक विलायची खांब तयार करून घ्यायचं। तर तिसऱ्या लाईन मध्ये आपले किती खांब तयार झाले? 6 खांब आपले 1 2 3 4 5 6, तर 6 खांब तयार आहेत। 1 2 3 4 5 6 7 आपण 7 साखळ्या तयार करून घेतले होते। 7 साखळ्या आणि मग एक मुख्य खांब घ्यायचा आपल्याला इथे सिंगल क्रोशे, परत 7 साखळ्या 1 2 3 4 5 6 7। ही साखळ्या घेते वेळेस कोणाची सैल विणा असते, कोणाची घट्ट विण असते, त्याच्यामुळे तुम्ही जर इथे साखळी तुम्हाला वाढवून घ्यायची असेल तर वाढवून घेऊ शकताय। कारण मग कसं येतात माझं इथे वड दिसत नाही तुम्हाला कुठेच बघा। जर इथे साखळी वडल्यानंतर काय होईल, इथं असं माझं उचलून जाईल, गोळा होतो। त्यासाठी तुम्ही जर तुमची घट्ट विण असेल तर तुम्ही इथे साखळी एखादी वाढवू शकता। कारण आपल्याला इथे साखळी वाढवायची नाही, कारण इथे खांब वाढलेत आपले। आता पहिल्या 1 2 3 घेतलेत, 7 साखळ्या घेतलेत, 1 2 3 4 खांब घेतलेत, 4 खांब, तर 7च साखळ्या घेतलेत। 1 2 3 4 5 6 खांब घेतलेत, इथे 7 साखळ्या घेतलेत, त्याच्यामुळे व्यवस्थित आलेलं आहे आपलं। जर तुम्ही नवीन असाल विणायला म्हणजे तर तुमची विण कसं घट्ट सैल होत असेल, थोडंसं वड होत असेल, हे पलटी मारत असेल जरा उचलून, तर तुम्ही एखादी साखळी वाढवू शकताय। तुम्ही तसं काय प्रॉब्लेम होणार नाही। 1 2 3 1 2 1 खांब 2 साखळ्या, आता सेम आपण इथे जसं प्रकार केलेत 6 खांब आणि इथे 7 साखळ्या, तशीच आपण पूर्ण ही लाईन तयार करून घ्यायचं आहे। 1 2 खांब तयार केलेत मी, ह्या दोन्ही खांबाच्या मध्ये 2 साखळ्या घेतलेत आणि परत आता हे 2 आहेत खांब, तर त्याच्यामध्ये पण आपण 1 2 खांब घेतलेत आणि 2 साखळ्या घेतलेत आणि 1 2 3 4 5, तर 5 ठिकाणी साखळ्या आहेत आपले, तर तिथे 2 2 साखळ्या घेतलेले आहेत आणि 2 2 खांब तयार केलेत। ह्या दोन्ही खांबाच्या मध्ये 2 खांब तयार करून घेतलेत, ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे 2 खांब तयार करून घेतलेत, परत ह्या दोन्ही खांबाच्या मध्ये इथे 2 खांब तयार करून घेतलेत आणि इथे 7 साखळ्या तयार करून घेतलेत। 7 साखळ्या तयार करून इथे सिंगल क्रोशे तयार केलेत आपण सुरुवातीला जसं करत आलो तसंच, परत 7 साखळ्या तयार करून घेतलेत आणि परत इथे आपल्याला एकातच ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे 2 खांब तयार करून घेतलेत आणि ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये परत इथे 2 खांब तयार करून घ्यायचं आणि ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे 2 खांब तयार करून घ्यायचे। असे 6 खांब तयार होतात आपले। तर पूर्ण लाईन तयार करून घेऊया। 1 2 3 4 5 6 7 ही लाईन पूर्ण आपली तयार झाली आहे। पिवळ्या कलरच्या पुढे आपण लाल कलरचे 3 लाईनी तयार करून घेतले। तर हे दोरा कट करून इथे मी पांढऱ्या कलरचा दोरा बांधून घेणार आहे। आता
1 2 खांब आहेत आपले, 1 आणि 2 3 4 5 6. तर ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे मी पांढरा कलरचा दोरा बांधून घेणार आहे. तर तुम्ही पण घ्या. या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे पांढरा कलरचा मी दोरा बांधून घेतलेला आहे. तिथे आता ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये परत आपल्याला असेच खांब सेम 2 करून घ्यायचे आहेत. 1 2 3. 1 2 साखळ्या तयार करून घ्यायचं. परत त्यामध्ये आणखीन एक विलायची खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3. 1 2 खांब तयार करून घ्यायचं. ह्या दोन्हीच्या मध्ये एकातच 2 2 प्रत्येक खांब जे आहेत आपले त्या खांबांमध्ये एकातच 2 खांब असे तयार करून घ्यायचं. हे 1 2 3 4 5 6 खांब तयार झालेत आपले. आता ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये 2 खांब तयार करून घेतलेत. ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये 2, ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये 2 असे आपल्याला आता इथे बघा हे 2 3 4 5 6 7 8 9 10. तर पांढऱ्या कलरचे असे विलायची खांब 10 खांब तयार करून घ्यायचेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आपले 10 खांब तयार आहेत. 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. आणि हे 3 साखळ्या पुढचा जो टप्पा आहे 1 2 3 4 5 6 खांबांचा आणि हे 7 जी साखळ्या आहेत. तर ही जी साखळी आहे तिथे बरोबर ह्या साखळीमध्ये ते सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. त्याची जी खालची साखळी आहे तिथे पण आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. 1 2 3. त्याच्या खालच्या साईडला सॉरी बरं का, पण मी साखळीमध्ये घातले. तर आपण साखळी घेऊन मुके खांब तयार करून घ्यायचे आहेत. ही साखळी जी आहे ह्या साखळीच्या खालून सुई घालून हा इथे आपण सिंगल क्रोशे तयार करून घेणार आहोत. 1 2 3. पण त्याची जी खालची साखळी आहे ते आपल्याला त्या साखळीला घेऊन इथे पण आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. एक 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. आपल्याला ही साखळी घेत घेत खाल्ल्या साईडला यायचं वरनं. प्रत्येकी साखळीला आपल्याला इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. 1 2 हे 3 साखळ्या. परत त्याची जी खालची साखळी आहे तिथे सुई खालनं घालून इथे आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. परत 3 पांढऱ्या कलरचे 1 2 3 साखळ्या घ्यायचं पांढऱ्या कलरचे. परत त्याच्या खालची जी साखळी आहे तिथे आपल्याला ही साखळी घेऊन इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. पूर्ण जो खालची आपण 1 नंबरची जी साखळी तयार केली ती आपण त्या टप्प्यापर्यंत आपल्याला बरोबर तसे 3-3 साखळ्या घेत यायच्या आहेत. 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. आता ही साखळ्या दिसतात तुम्हाला 1 2 3 4. तर आपली पहिली एक साखळी जिथे आहे तिथेपर्यंत आपल्याला ही साखळ्या असं जॉईंट करत यायचं आहे. 3 साखळ्या आणि सिंगल क्रोशे, 3 साखळ्या सिंगल क्रोशे असे घेऊन यायचं. 1 3 साखळ्या बघा असं पूर्ण हे बनवून घ्यायचं आपल्याला. असे पूर्ण आपण साखळी तयार करत जिथे आपण एक साखळी तयार करून घेतली ते दुसऱ्या लाईनमध्ये ही आता पहिली लाईन जी आपण 7 खांबांचा टप्पा तयार करून घेतला तर दुसऱ्या लाईनमध्ये एक साखळी तयार करून घेतली ते. तर ही साईड आपण पूर्ण बनवत इथं आलो आपण एक साखळीजवळ. आणि जिथं आपण मुके आणि दुसऱ्या लाईनमध्ये सुरुवात केली ती सिंगल क्रोशे घेऊन. तर ह्याच्या समोर आणखीन एक आपल्याला असे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं त्याच्या पुढल्या साईडला.
1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं। आता आपल्याला आपण खाल्ल्या साईडला गेलो तर आता वरल्या साईडला यायचं। आता हे जी साखळी दिसते आपण एक साखळी मुके आपण सिंगल क्रोशे तयार करून घेतले होतो आणि एक साखळी तर तिथे आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं। सॉरी 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं। त्याच्या वरची जी साखळी आहे तिथे आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं। त्या साखळीला घेऊन 1 2 3 त्याच्या वरची जी साखळी जी आहे त्या साखळीच्या खालनं सुई घालून आपण इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं। 1 2 3 त्याच्या वरची ही जी साखळी आहे तिथे पण आपल्याला सिंगल सुरुवातीला आपण कसं वरनं खाली साखळ्या घेत गेलो तसं आता तिथनं खालनं वरती यायचं आहे। 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 त्याच्या वरच्या साईडला 1 2 3 1 2 3 1 2 3 आता इथे आपण आडव्या 3 साखळ्या तयार करून घेऊन अलीकडनं खाल्ल्या साईडला गेलो होतो। आता त्याच्या आपण इथे 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खांब तयार करून घेतलेत आपण पांढऱ्या कलरचे आणि 3 साखळ्या तयार करून घेतलेत आणि जी 1 नंबरला साखळी होती आपली 7 साखळ्या घेतलेले तिथे सिंगल क्रोशेला आपण जॉईंट करून घेतले। तर 3 साखळ्या खालची जी साखळीची लाईन आहे तिथे सिंगल क्रोशे 3 साखळ्या सिंगल क्रोशे 3 साखळ्या सिंगल क्रोशे प्रत्येकी आपण जी साखळ्या तयार करून घेतले त्या साखळ्यामध्ये आपण 3 साखळ्या घेऊन सिंगल क्रोशे तयार करत आपण एक साखळी जिथे घेतले तिथेपर्यंत आलो होतो। मग परत तिथेच आपल्याला आता ह्या लाईन आपण ह्या साईडने विणलं आपण तर दुसऱ्या लाईनला परत हे मुख्य खांबाच्या इकडल्या साईडला परत 3 साखळ्या मुख्य खांब 3 साखळ्या मुख्य खांब घेत घेत आपल्याला वरती तसंच यायचं आहे। आणि आता इथे 3 साखळ्या तयार करून घेऊन आता जे इथे 1 नंबरची जी साखळी आहे इथे मी ही लाईन पूर्णपणे जॉईंट करून घेते। असे परत 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे पांढऱ्या कलरचे एकात 2 विलायची खांब तयार करून घ्यायचं। एक 2 साखळ्या व त्यामध्ये आणखीन एक विलायची खांब तयार करून घ्यायचं। 2 साखळ्या 1 2 तर आता हे जसे आपण 10 खांब तयार करून घेतले तसेच इथे पण 10 खांब तयार करून घ्यायचे आहेत आणि 3 साखळ्या घेऊन इकडची लाईन पूर्णपणे तयार करून घ्यायचं। मग त्याची अलीकडची लाईन पूर्ण तयार करून घेऊन 3 साखळीला ते जॉईंट द्यायचं। नंतर परत 3 साखळ्या तयार करून परत 2 खांब अशा आपल्याला तयार करून घ्यायचे। चला तर हे पूर्णपणे बनवून घेऊया आपण। हे बघा ही पूर्ण मी वरनं ह्या साईडनं खाली विणत आले 3 साखळ्या आणि मुख्य खांब घेत आले प्रत्येकी साखळीला हे घेऊन असे इथे। तर आता काय करायचं आपल्याला इथे बघा आता इथे एक सिंगल क्रोशे आहे आपला। तर आता इथे मी सिंगल क्रोशे तयार करून घेतले हे वरनं 3 साखळ्या आणि सिंगल क्रोशे। आता ह्या साईडला इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं। आता इथे सिंगल क्रोशे तयार करून घेतलेत आपण
तर हे बघा इथे एक सिंगल क्रोशे असं अलीकडल्या साईडला तयार करून घ्यायचं. असं 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. आता त्याच्या वरची जी साखळी आहे ती आपली ह्या साखळीला घेऊन परत असं इथे सिंगल क्रोशे तयार करत वरल्या साईडनं जायचं आपल्याला. आता वरती जायचं. 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. त्याच्या वरची जी साखळी आहे त्या साखळीला घेऊन इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. परत 3 साखळ्या 1 2 3 त्याच्या वरची जी साखळी आहे तिथे प्रत्येकी साखळीला आपण 3-3 साखळ्या घेऊन सिंगल क्रोशे तयार करून घेतले. तर घेऊया ही लाईन पूर्णपणे तयार. ही पण आपली पूर्णपणे लाईन तयार आहे. आणि इथे 3 साखळ्या तयार करून घेऊन आडवी जी आपण 3 साखळ्या तयार करून ह्या साईडला आलो तर तिथे मी साखळी जॉईंट करून घेतलेत. परत 3 साखळ्या तयार करून घेऊन परत आपल्याला इथे एकातच 2 असे सेम हा प्रकार बनवून इथे घ्यायचा आहे. तर घेऊया आपण पूर्णपणे विणून घेऊया हे. तर आपली ही पांढऱ्या कलरची लाईन पूर्णपणे तयार आहे. तर आता शेवटला बघा फक्त एवढं हा राहिला आहे पीस. तर आपण इथं हे एकातच 2 खांब तयार करून घेतलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 3 साखळ्या तयार करून घेतलेत. आणि पुढची ह्या साईडची जी साखळी आहे तिथे एक सिंगल क्रोशे तयार करून घेतलेत. 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. आणि त्याच्या खालची जी साखळी आहे तिथे पण आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचे आहेत. अशी पूर्णपणे लाईन पूर्णपणे तयार करून घ्यायचं. परत 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. आणि त्याच्या जी खालची जी साखळी आहे तिथे आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं बनवून. 1 2 3 परत त्याच्या खालची साखळी प्रत्येकी साखळीमध्ये आपल्याला 3-3 साखळ्या घेऊन सिंगल क्रोशे बनवून घ्यायचं. तर घेऊया पूर्ण हे लाईन तयार करून. तर आता आपण इथे आडवे 3 लाईनी तयार करून 3 साखळ्या तयार करून घेतले ते. तर आता परत तिथे मी इथल्या 1 मिनिट तुम्हाला दाखवते. आता हे 3 साखळ्या तयार करून घेतलेत. आता ह्या साईडने आपण खाली गेलेत विणत आणि इकडनं वरती आलात. तर आता हे जे 3 साखळ्या आहेत तिथे आपल्याला ही साखळी जॉईंट करून घ्यायची आहेत. आणि परत आपल्याला तिथे 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. 1 2 आणि 3. आणि इथं 1 नंबरचा जो खांब आहे ही जी साखळी दिसते तुम्हाला तिथे ही लाईन पूर्णपणे बंद करून घ्यायचं. असं परत आता हे दोन्ही खांबांच्या मध्ये इथे सिंगल खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 1 2 साखळ्या तयार करून घ्यायचं. त्याच्या समोरच्यात 2 3 1 2 साखळी. परत ह्या दोन्हीच्या मध्ये 1 हे 2 3 वेळेस हे पदर आपण सुईला घ्यायचं. सुईवर घेऊन अशी 2 साखळ्या तयार करून घ्यायचं. आता फक्त सिंगल विलायची खांब तयार करून घ्यायचं. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपली हे कमी कमी होत जाणार. पानाचा आकार येणार इथे आपला. आता 9 घेतले तर आपण खांब 1 2 3 4 5 6 7 8 9. मग 9 झाल्यानंतर 8 7 6 असे आपले एक टप्पा येईपर्यंत आपल्याला हे विणत जायचं आहे. फक्त आता इथे थोडासा बदल करून घ्यायचा आपल्याला. तर हे पूर्णपणे असं थोडंसं सुई आता ही जी साखळी आहे सुईवरची आपली एक
ही साखळी थोडंसं उचलून घ्यायचं आणि इथे हा एक सुईचा आपल्या बोटाचा दोरा ओढून घ्यायचा आणि इथे एकच साखळी तयार करून घ्यायची घट्ट, हे बघा असं. नंतर थोडंसं अजून परत असं विणून घ्यायचं. जेवढा खालचा आपण सैल जी साखळी आहे ती वर उचलून घेतली तेवढीच पुढची पण साखळी ओढून घ्यायची आणि तिथे एक साखळी तयार करून घ्यायची असं. आणि परत या दोन्ही खांबांच्या मध्ये इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. एक आणि विलायची खांब, एक दोन साखळ्या तयार करून घ्यायचं. तर त्या ह्या दोन्हीच्या मध्ये इथे एक दोन तीन, दोन साखळी, या दोन्हीच्या मध्ये 9 असे विलायची खांब आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. सेम इथे आपण जसं घेतलं तसंच हे इथं पण आपल्याला पूर्णपणे 9 विलायची खांब सिंगल तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता ही अलीकडची लाईन आणि त्या समोरची जी लाईन तयार होणार आहेत आपल्या ह्या दोन्हीच्या मध्ये किती अंतर आहे त्या हिशोबाने आपल्याला इथे साखळी उचलून घ्यायचं. एक साखळी घट्ट घ्यायचं, अजून परत थोडंसं उचलून घ्यायची आणि इथे एक घट्ट साखळी तयार करून घ्यायचं असं आपल्याला. आणि इथे मग एक विलायची खांब तयार करून घ्यायचं. एक दोन साखळी, हे पूर्णपणे आपल्याला ही लाईन तयार करून घ्यायचं. चला तर मग आता पूर्ण लाईन तयार करून घेऊया आपण. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इथे साखळी थोडीशी आपण उचलून घेतलं बरोबर मधोमध आणि इथे एक घट्ट साखळी घेतली. परत थोडंसं दोरा उचलून घेऊन इथे एक साखळी तयार करून इथे परत 9 खांब तयार करून घेतलेत आपण. तर ही पूर्णपणे लाईन तयार करून घेऊया आपण. आता ही लाईन आपली पूर्ण होत आली आहे. तर ह्या दोन्हीच्या मध्ये किती अंतर आहे त्या हिशोबाने मी ही साखळी उचलून घेते आणि इथे घट्ट एकच साखळी घ्यायची आपल्याला अशी. तर थोडंसं ही साखळी अजून थोडीशी उचलून घ्यायचं. जिथे एवढं अंतर तिथे घेतलं आपण सुरुवातीला तेवढंच अंतर पुढे पण घ्यायचं आणि इथं पण एक साखळी घट्ट विणायची अशी. आणि मग ही जो 1 नंबरचा खांब आहे इथे तुम्हाला साखळी दिसते बघा, तिथे आपल्याला ही लाईन बंद करून घ्यायचं. आणि त्याच्या समोरचे हे दोन्ही खांबांच्या मध्ये इथे परत आपल्याला ही साखळी घ्यायचं आणि इथं सुरुवात करायची आपल्याला. एक दोन साखळी. तर हे बघा आता हे आपले 9 खांब तयार झाले. तिथे 1 2 3 4 5 6 7 8 9. तर आता इथे एक दोन्ही खांबांच्या मध्ये आपण इथे एक विलायची खांब तयार करून घेतलेत. तर आता 1 2 3 4 5 6 7 8. तर 8 खांब आपल्याला तयार करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8. तर आता इथे आपल्याला आता इथे आपण एक साखळी उचलून घेऊन इथं घट्ट एक साखळी तयार करून घेतली. तर आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात किती अंतर आहे त्या हिशोबाने आपण इथं उचलून घ्यायचं. बघा एवढं अंतर घ्यायचं. इथे अजून एक घट्ट साखळी तयार करून घ्यायचं. परत थोडंसं उचलून घ्यायचं आणि इथे आपल्याला घट्ट साखळी तयार करून घ्यायचं. आणि जिथं घट्ट साखळी आहे आपण घेतलेली तिथेच इथं सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. परत एक घट्ट साखळी तयार करून घ्यायचं. थोडंसं उचलून घ्यायचं. इथे एक घट्ट साखळी तयार करून घ्यायचं आणि थोडंसं अजून परत उचलून घ्यायचं आणि घट्ट साखळी तयार करून घ्यायचं. आता ह्या दोन्हीच्या मध्ये इथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3. एक आणि हे 2 साखळ्या. तर हे असं दिसेल आपल्याला. तर ही पूर्ण लाईन आपल्याला तयार करून घ्यायचं.
इथे आपण एक घट्ट साखळी तयार करून घेतली, तिथे मुख्य खांब आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. परत थोडंसं उचलून इथे एक साखळी तयार करून घ्यायचं आणि थोडंसं अजून थोडंसं उचलायचं, साखळी घ्यायची तर. आणि इथे आपण जी लाईन सुरुवात केली होती तिथे ही लाईन पूर्णपणे बंद करून घ्यायचं. दोरा कट करून घ्यायचा. इथं आपल्याला दुसऱ्या कलरचा दोरा लावून घ्यायचा. तर हे बघा ताटावरचं रुमाल आपलं सुंदर अशी डिझाईन तयार आहे. आणि आता फक्त मी ते लाल कलरचा पूर्ण आता दोरा वापरून लावणार आहे, लाल कलरचा. आणि 1 2 3 4 5 6 7 8 टप्पे तयार झालेत आपले, 8 खांब आहेत. तर आता लाल कलरचा दोरा जर मी लावले हे दोन्हीच्या मध्ये तर 1 2 3 4 5 6 7 7 6 5 4 3 2 1 असं आपल्याला हे पान तयार होत जाणार. आणि इथे साखळी आपल्याला असंच घ्यायचं आहे. आता ह्या लाईनमध्ये आपल्याला मी तुम्हाला करून दाखवते. 1 2 3 4 5 6 7 हे 7 खांब तयार करून घेतलेत. आणि ते आपल्याला साखळी सुरुवातीला आपण जशी साखळी उचलून घेतलो त्याने घट्ट एक साखळी तयार करून घेतली तशीच घ्यायची आपल्याला. आणि आता इथे घट्ट साखळी आपली, इथे सैल आणि इथे सैल आहे, तर मधल्यावर मधो इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. परत थोडंसं उचलून एक साखळी घ्यायची, थोडंसं उचलायचं आणि परत एक साखळी घ्यायची. आणि आता इथे नाही घ्यायचं आपल्याला साखळी, तर इथे समोर घ्यायचं ह्याच्या सिंगल क्रोशे. परत थोडंसं उचलायचं ह्याला आणि इथे एक साखळी तयार करून घ्यायचं. परत थोडंसं उचलायचं आणि एक साखळी घ्यायची. आणि इथे आता ह्या दोन्हीच्या मध्ये इथे खांब तयार करून घ्यायचं आपल्याला. आणि 2 साखळ्या तयार करून घ्यायचं, 1 2. साखळीमध्ये पण आपल्याला बदल होतो. तर आता इथे एकच आपल्याला गॅप आहे. तर आता इथे एक गॅप आहे, तर इथे 2 गॅप, मग 3 गॅप दिसतात, मग 4 5 असे इथे वाढत जातात आपले पण. आता 1 हे 2 1 2 3 मग 4 5 असे आपल्याला इथं टप्प्याटप्प्याने इथं आपल्याला कमी होत जाणार पान आणि इथली साखळी वाढत जाणार आपली. तर ही लाईन पूर्णपणे बनवून घेऊया आपण. तर लाल कलरची आपली ही लाईन पूर्णपणे तयार झालेली आहे. तर इथे 1 नंबरची जी साखळी आहे आपले खांब तिथे मी ही लाईन पूर्णपणे बंद करून घेते. आणि आता हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे आता, कारण माझा व्हिडिओ खूप मोठा असा व्हिडिओ होईल, त्यासाठी तुम्हाला मी समजून सांगते की आता 1 2 3 4 5 6 7 खांब तयार झालेत आपले. तर आता आपल्या दुसऱ्या लाईनला 1 2 3 4 5 6 खांब तयार होणार. आणि हा एक खांब पुढे येईपर्यंत आपल्याला विणायचं आहे. आणि इथे साखळ्या बघा आपल्या हे लाल कलरची जी लाईन आहे तर तिथे 1 2 3 साखळ्या आलेत आपल्या. आता ह्या लाईनमध्ये आपले 4 येणार आहेत, कारण इथनं इथे 1 येणार, इथनं इथं 2, इथनं 3 आणि इथनं असे 4 साखळ्या आपल्या तयार होतील. इथे 1 2 3 आहे. आता बघा इथे 1 मग हे 2 1 2 3 मग 4 असे 4 साखळ्या आपल्या तयार होतात. तर ही पूर्ण आपण ताटावरचं रुमाल आहे आणि फ्लावर पार्टवर म्हणू शकताय तुम्ही. तर हे पूर्ण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर घेऊया आपण. आपलं ताटावरचं रुमाल पूर्णपणे तयार आहे. तर हे बघा आपला 1 2 3 4 5 6 7 हे 7 जे खांब दिसतात तुम्हाला विलायची खांब, त्याच्या पुढे आपण 1 2 3 4 5 6 लाईनी तयार झालेत. आणि इथं एकच खांब आपला शेवटला आलेला आहे. आणि ह्या ज्या साखळ्या आहेत ह्या साखळ्या बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 9 साखळ्या आपले तयार आहेत. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 9 खिडक्या तयार आहेत. आणि परत एक खांब इथे आहे आपला, 9 खिडक्या असे आपण पूर्णपणे हे ताटावरचं रुमाल बनवून घेतलंय. जर तुम्हाला इथं साईडनं ह्या ताटावरच्या रुमाला गोंडे पण लावू शकताय आणि दुसरी पण डिझाईन करू शकताय. तुम्ही साखळ्या घेऊन ताटावरच्या रुमाला गोंडे पण लावू शकताय आणि एक दुसरी पण डिझाईन आहे नवीन. 1 2 3 4 साखळ्या तयार करून घ्यायचं. आणि जिथे आपलं खांब तयार झालेलं आहे त्या साखळीमध्ये इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 5 5 साखळ्या तयार करून घ्यायचं. अजून त्यामध्येच आणखीन एक सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 4 साखळी, त्यामध्येच आणखीन सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. एकातच आपल्याला पूर्णपणे अशी फुली तयार करून घ्यायची. हे बघा
छान दिसते. 1 2 3 साखळी तयार करून घ्यायचं आणि जिथे आपण सिंगल क्रोशे तयार करून घेतले तिथे ही साखळी जॉईंट करून घ्यायचं. 1 2 3 त्याच्या पुढच्या साखळीमध्ये पण आपल्याला इथं एक सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं आणि 1 2 3 4 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि त्यामध्येच आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. परत 1 2 3 4 5 साखळी तयार करून घ्यायचं. त्यामध्येच आणखी एक सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 अशी आपल्याला फुलांची डिझाइन तयार करून घ्यायचं. हे असं तर पूर्ण तयार करून घेऊया आपण. तर हे बघा ताटावरच्याला मी साईड हे जी तुम्हाला फुले दिसतात खूप सुंदर असं दिसतं. नवीन काहीतरी वेगळं. गोंडे का नेहमी ताटावरच्या रुमाला गोंडे लावलेले असतात आणि ही खिडक्या बघताय तुम्ही एकसारख्या खिडक्या छान दिसतात. असं तुम्ही टेबलवर आपल्या स्टूलवर पण ठेवू शकताय शोसाठी आणि ताटावरचे रुमाल म्हणून वापरू पण शकताय. खूप सुंदर असं ताटावरचं रुमाल तयार आहे. तर हे बघा फुल्या असे तयार केलेत मी. हे 4 साखळ्या घेऊन एकातच आपण इथं सिंगल क्रोशे तयार करून घेतलेत. नंतर 5 साखळ्या एकातच सिंगल क्रोशे तयार करून घेतले. परत 4 साखळ्या एकातच सिंगल क्रोशे तयार करून घेतलेत. परत 3 साखळ्या घेऊन इथे सिंगल क्रोशे, मग परत 3 साखळ्या घेऊन इथे सिंगल क्रोशे तयार करून असे 3-3चे साखळ्या घेऊन फुल्या तयार केलेत. तर चला तर मग आपण लवकरच भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर लाईक करा.